2025 सालामध्ये किती पाऊस होणार असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडला आहे। नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अगदी काहीच दिवस उरले असून तत्पूर्वी मान्सूनच्या पावसाबाबत मोठी बातमी समोर येत आहे। 2025 मध्ये मान्सूनचा पाऊस सामान्यपेक्षा जास्त असण्याची शक्यता जागतिक हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। मात्र राज्यातील असेही काही भाग असतील ज्या भागांमध्ये 2025 मध्ये दुष्काळाची परिस्थिती राहू शकते। तर जाणून घेऊया सविस्तर माहिती। पण त्यापूर्वी अशाच प्रकारची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील घंटीचे बटन ऑन करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। मित्रांनो, व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे, व्हिडिओला कुठेही स्किप न करता पूर्ण पहा। पावसाचे प्रमाण चांगले असेल तर कृषी उत्पादन वाढ होऊन बाजारात सकारात्मक बदल दिसून येतो, त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते। त्यामुळे ही बातमी शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंददायी ठरणार आहे, कारण भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे येथील अनेक लोक शेतीवर अवलंबून असतात आणि शेती ही पावसावर असते। ला निना आणि अल निनो यांचा प्रभाव काय असतो? जागतिक हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान ला निना सक्रिय होण्याची 55% जास्त शक्यता आहे। ला निना आणि अल निनो हे दोन्ही वाऱ्यांचे प्रकार असून त्यांचा थेट परिणाम भारतातील मान्सून पावसावर होताना दिसतो। जर ला निना सक्रिय झाला तर भारतात चांगला पाऊस पडतो, कधीकधी सरासरीपेक्षा जास्त पडतो। तर या उलट अल निनो सक्रिय झाल्यास पावसाचे प्रमाण कमी होऊ शकते, त्यामुळे या वाऱ्यावर पावसाचे प्रमाण अवलंबून असते। अंदाजाचा सर्वात जास्त फायदा कृषी क्षेत्रासाठी। महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर जागतिक हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला तर जूनपर्यंत परिस्थिती अशीच राहिली तर राज्यात देखील सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे। या अंदाजाचा सर्वात जास्त फायदा कृषी क्षेत्रासाठी होणार आहे, ज्यामुळे शेतीच्या उत्पादनात वाढ होईल आणि बाजारात उत्साह निर्माण होईल। त्यामुळे येणारे नवीन वर्ष शेतकरी आणि इतर लोकांसाठी लाभदायी ठरणार आहे। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा। याविषयी आपलं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।